कोणते कपडे घालायचे, कोणते दागिने न्यायचे, याची काही त्या ठिकाणी म्हशीला आहे का काही चिंता? की आपल्याला लग्नात जायचं तर मग आता कोणते दागिने घालायचे, कोणते कपडे घालायचे, कारण तिला काय नसतं तिथं. कोणाला? म्हशीला. पण मावशीला खूप चिंता आहे. म्हणून तिला वाटतं की आपण आपल्याला तसं जाता येणार नाही. म्हणून जास्त कोण गुंतला याच्यामध्ये संसारामध्ये, ह्या प्रापंचिक वस्तूमध्ये, तर मनुष्य देहातला जीवच गुंतलेला असतो. कारण त्यालाच वाटत असते की मला लोकांना चांगलं म्हणावं, मी एक चांगला त्या ठिकाणी असावा आणि माझा एक सन्मान व्हावा, प्रतिष्ठा व्हावा, असं मनुष्य देहातल्या जीवाला वाटत असतं. वास्तव त्याला बुद्धी दिली तर त्यानं या ठिकाणी बुद्धीचा उपयोग करून आपण कोण आहोत आणि देवाचा आणि आपला काय संबंध आहे हे कळून घ्यायसाठी त्यानं उपयोग केला पाहिजे. पण असं तर काही करीत नाही. परंतु इथं तो जास्त या वस्तूला माझं मी म्हणून या प्रापंचिक वस्तूत गुंतायला लागला. म्हणून नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगायला लागले की भक्तीविन पशु कशाचे वाढला, सटविन नेला कैसा नाही. आता सटवी सगळ्याला माहित असत, ती तुमच्याकडे आहे की नाही काय माहित, आम्हाला माहित नाही. पण नाथ महाराजांनी सांगितलं म्हणजे चौकडच आहे की सटवी त्या ठिकाणी असायची आता पूर्वीचा काळ. परंतु आता काही तेवढं काही दवाखाने ठिकाणी बसून एवढं काही राहील नाही. पहिल्यांदा ती प्रथा असायची की सटवीची पूजा करायची आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणते की ते सटवीनं त्याला तफात न्यायला पाहिजे होतं. कारण राहून तरी काय केलं, यानं भक्ती नाही केली आणि इथंच या प्रापंचिक वस्तूत गुंतला आणि म्हणून पुढे शिवी द्यायला लागली. काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुकाशी अरे मुढा. कारण तू त्या ठिकाणी जर भक्ती करीत नसला तर भूताची अवलाद आहे. कारण तुझी उत्पत्ती भूतापासून झाली, तुझा बाप कोण आहे? भूत आहे. काय माय गेली होती, कारण तुझी आई भूताजवळ गेली होती. काय माय गेली भूतापाशी, हरिनय मुखाशी अरे मुढा. कारण तुझ्या मुखाला कोण येत नाही, हरिनय मुखाशी. कारण एकनाथ महाराज इतकं बोलले. आता ही खालची पातळी पाहिजे. कारण का बोलले, तर त्या बोलण्यात प्रेम आहे. त्या बोलण्यामध्ये काय आपलं जे काही अनहित व्हायला, नुकसान व्हायला, तर ते होऊ नये. तशी एखादी भांडणामध्ये शिव्या देते, तशा प्रकारचं हे बोलणं आहे. परंतु आपल्याला ध्यानात घ्यायचं की जे बोलणं असतं ते प्रेमातून असतं. कारण आपला अधोगती त्यांना वाटतं की हे अधोगतीला जाऊ नये, त्यांना मनुष्य देह घातलाय, तर यांनी फक्त ईश्वराची भक्ती करून आपलं कल्याण करून घ्यायचं. तर हे इथं नासवान वस्तूमध्ये प्रापंचिक सुखात गुंतले आणि हे देवाला विसरले, आणि म्हणून जे देवाला विसरले का त्यांची हानी झाली. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. जे देवाला विसरले का त्यांची मोठी हानी झाली. आणि ते कुठे जाणार आहेत म्हणले, पचतील खाणी 84च्या. 84 लक्ष योनीच्या खाणीमध्ये पचणार आहे, म्हणजे बुडणार आहे. आणि म्हणून असे 84 लक्ष योनीच्या खाली जर जायचं नसलं, उद्या जर गाढव कुत्रा व्हायचं नसलं तर भजन करा. म्हणजे भजन काहून करा म्हणले, उद्या आम्हाला गाढव कुत्र व्हायचं नाही म्हणून करा. उद्या जर गाढव कुत्र व्हायचं असलं खंतीतेनं करा, कोणी गाढव कुत्रा. म्हणून आता खंत करायचं काम नाही, उद्या गाढव पुत्र व्हावंच लागणार आहे. म्हणून जर गाढव पुत्र व्हायचं नसलं तर मग आता काय करा म्हणजे देवाचं भजन करा. आणि म्हणून काय माय गेली होती भूतापाशी, हरिने मुखाशी अरे मुखा. कारण मूढ आहे, मूर्ख आहे, तुझ्या मुखाला हरी येईना आणि बाकी जे काही तू बोलायला लागला तर ते हरी वाचून बोलायला लागला. व्यर्थ वाया व्यवहार हरिवी. कारण लतिका व्यवहार सर्व हा संसार, वाया यलधार हरिना. कारण ही व्यर्थ व्यवहार आहे, व्यर्थ. या ठिकाणी आपण सायाशे करीशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजसी कवन्या गुणे. कारण तू हरीचं भजन करीत नाहीस आणि तो प्रपंचामध्ये रमला, प्रपंचामध्ये तो या ठिकाणी आनंद मानायला लागला, सुख मानायला लागला, किंवा प्रपंचाच्या नादी लागला, मी माझं म्हणायला लागला आणि हरीला त्या ठिकाणी विसरला. आणि याचाच अर्थ आहे तुझी काय झाली, हानी झाली. मग तुला हानी करून घ्यायची का, नुकसान करून घ्यायचं का? जीवनामध्ये नुकसानीपेक्षा हानी खूप महत्वाची, हानी खूप मोठी असते. कारण आपण म्हणतो एखाद्याचं खूप मोठं नुकसान झालं तर ते म्हणतं आमची लय मोठी हानी झाली, जीवित हानी झाली. पण अशा प्रकारच्या ठिकाणी हानी
खूप वाईट असते आणि हानी होऊ नये म्हणून या ठिकाणी आपली सुद्धा भक्ती नाही केली तर काय होणार आहे, हानी होणार आहे. सटविना नेला कैसा नाही, कायमा गेली होती भूतापासी, अरे नाही मुखाशी अरे मुडा. म्हणून याचं आपल्याला लक्ष लागलं पाहिजे, याचं ध्यान लागलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी बाकीचं आपल्याला ध्यान लागलं हे सुद्धा आपल्याला लक्ष लावून लहान करून का. जसं जर इकडं जर लक्ष नसलं तर मग जन्माला येऊन काय फायदा आहे. म्हणून आपण एकाग्र चित्तानं देव ध्यानात घातला पाहिजे आणि तो विसरला नाही पाहिजे. जसं त्या ठिकाणी या संसारातल्या गोष्टीचा आपल्याला काही आपण प्रामुख्यानं जसं व्यवहारामध्ये काही काही गोष्टी महत्वाच्या मानल्या, कारण व्यवहारामध्ये काय आहे, जसं आपण पाहतो लग्न कार्य ह्या गोष्टी कशा आहे खूप महत्वाच्या मानल्या. आणि आता जो ताईनं तारीख काढलेली, आता त्याला जरी विचारलं आपण की पटकन सांगतात त्या किती तारीख आहे, लगेच सांगणार 22 तारीख आहे बरं का. म्हणजे स्मरणात नाही का. आता किती जरी घाई असली तर तेवढ्या घाईत तुम्ही सांगणार का नाही, सांगणार. आणि म्हणून सांगताय ना, मग सांगणार, कारण त्यांना काय त्याचं पटकन ध्यानात येतं. मग तशा प्रकारचं नाही येऊ द्या ध्यानात, ते बी येऊ द्या, पण हे सुद्धा आपल्याला काय पाहिजे, म्हणजे स्मरणात पाहिजे. काय म्हणजे काय स्मरणात पाहिजे. आता मी कोण आहे म्हणलं की मग मी कोण वाटतं. मी या ठिकाणी या देहाला जाणणारा, दिसणारा का न दिसणारा, कसा आहे आपण, कशी सांगा, कोण सांगत. आपण दिसणारे का न दिसणारे. न दिसणारे. हा न दिसणारे. न दिसणारे म्हणणार बरोबर आहे का. काय म्हटलं महाराज, दिसणारे का न दिसणार. हा न दिसणारे बरोबर. म्हणजे आपण कसे येत न दिसणारे नाही, न दिसणारे म्हणजे आपल्याला कळतं का नाही. मग आता कळतं का, म्हणजे आपल्याला कळतं म्हणजे आपण काय वस्तू आहे, तर आपण याच्याहून वेगळी वस्तू आहे, की आपण या देहाहून वेगळे आहेत. देहाहून वेगळे आहेत म्हणजे आपण मरणाहून वेगळे. देहाहून वेगळे म्हणल्यावर काय फायदा आहे. देहाहून वेगळे म्हणल्यावर मला मरण नाही, आणि मला मरण नाही, आणि ब्रह्मदेवाला सुद्धा मरण आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा दुःख आहे मरणाचं, आणि त्या ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी येथे दुश्चित जनी झडोदेशी, किंवा ब्रह्मपदाचे निभळसे न चुकती पुनरावृत्ती, ब्रह्मपदाचे निभळसे न चुकती पुनरावृत्तीची निवळसे, की निवटियाचे जैसे पोट न दुखे, की ब्रह्म पदाला जरी गेला तरी पण मरण चुकत नाही. ब्रह्म गोना लोका पुनरावृत्ती नो अर्जुन मामू पेते तू कोणत्या पुनर्जन्म नदी, मला प्राप्त झाला की तुला जन्म मरण नाही, त्याची सरली त्याची सरली धार झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्याची सरली धार, त्याची सरली धार. कारण त्याची अर्धा संपली, त्याचा व्यापार सफल झाला. कोणाचा, तर जो त्या ठिकाणी ज्याला देवाची प्राप्ती झाली, त्याला देव कळाला. आणि इकडे जर पाहायला गेलं तर संसारामध्ये केवढा जरी झाला, ब्रह्मदेव जरी झाला, या जगातला राजा नाही, या ब्रह्मांडातला राजा झाला, ब्रह्मदेव झाला, तरी सुद्धा दुःख संपत नाही. का संपत नाही, तर मृत्यू शिल्लक आहे. आणि मृत्यू म्हणले की जीवाला सगळ्यात मोठं दुःख आहे. मृत्यू सारखं वाईट नाही, कारण मरण म्हणल्यावर कोणाला बरं वाटतं. आता आलं नाही म्हणून बरं वाटतं, आल्यावर बरं वाटन का. म्हणजे आता मृत्यू बरं वाटत ना आलं, म्हणजे आता मृत्यू नाही म्हणून वाटायला लागलं, तसं आल्यावर मग कसं होईल. म्हणून या ठिकाणी मरणासारखं काय नाही, वाईट नाही. सगळ्यात वाईट काय, मृत्यू आहे. आल्यावर कळत मग किती वाईट असतो. तर सगळ्यात वाईट काय, मृत्यू आहे. आणि ते मृत्यू मला नाही ना, असं कोण सांगत, संत सांगत असत. आणि परमार्थात येऊन काय फायदा आहे, त्यामध्ये परमार्थात येऊन आम्हाला लोक लय मानायला, आता महाराज म्हणायला. पहिल्यानं काय आम्हाला काही म्हणतच नव्हतं, आता काय म्हणा, आता महाराजाशिवाय म्हणत नाही. अरे पण महाराज दिसत, महाराज म्हणून खुश नाही वाचत.
मला मरण नाही म्हणून पुसवाच, मरण नाही म्हणून आनंद वाटला पाहिजे. कारण हे काय लोक आज चांगलं म्हणते आणि उद्या खराब. लोकांचं काय, ऐसा लौकिक कदा राखवे ना, पतित पावन देवराया, संसार करिता म्हणत्या दोषी, टाकीता आळशी पोट पोषा, आचार करिता म्हणत्या पसारा, न करिता नरा निंदिता ती. कारण लोक ऐकून बोलते, कारण घोड्यावर बोलतेत नाही आणि पायी पण चुकलेत नाही. संसार करायला म्हणते दोषी आहेत, टाकला तर म्हणते याला कंटाळा आला, याला खूप कंटाळा आहे, हा या ठिकाणी खूप त्या ठिकाणी आळशी आहे, म्हणून यानं संसार टाकला. आणि करायला लागला तर म्हणते हा खूप संसार आसक्त आहे. टाकीता आळशी पोट पोषा, आचार करिता म्हणत्या पसारा, न करिता नरा निंदिता ती. संत संग करिता म्हणते उपदेशी, राभाग्याशी ज्ञान नाही. संतांची संगती करायला लागला तर म्हणते लय आता शहाणा झाला, लय आम्हाला ज्ञान सांगायला लागला. नाही करायला लागला म्हणते याला राभाग्याशी ज्ञान नाही. जेव्हा अज्ञानी आहे याला काही ज्ञान नाही. आणि अशा प्रकारे धन नाही त्याशी थाईच करांता, समर्थाशी ताठा लाविता ती. त्याच्याकडे धन नाही त्याला म्हणते करांत्या का पळत आहे, ज्याच्याकडे धन आहे का त्याला म्हणते गर्विष्ठ आहे, लय मोठेपणात आलाय असं म्हणते. धन नाही त्याशी ठाईच करांता, समर्थाची ताठा लाविता ती. बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणते गर्वी. जास्त बोललं तर म्हणते वाचाळ आहे, नाही बोललं म्हणते गर्विष्ठ आहे. लोक त्या ठिकाणी काय म्हणते याचं काही नेम नाही. लोक काय म्हणू द्या, लोक काही म्हणू द्या, परंतु आपल्या हिताचं आपण पाहिलं पाहिजे. आपल्या जे हिताचं असन, ज्यात आपला फायदा असन ते आपण बघितलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी लोक काय करते, बहु बोलू जाता म्हणत्या वाचाळ, न बोलता सकळ म्हणते गर्वी. भेटीशी न जाता म्हणते निष्ठुर, येता जाता घर बुडविले. भेटायला नाही गेलं तर म्हणते निष्ठुर आहे, येतच नाही. आणि नेहमीच येत राहिला ना, खाल्लं ना म्हणे आहे ना, येऊन जाऊन येतच राहिले, खाऊन घेतलं त्याला, येता जाता घर बुडविले. आणि म्हणून तुकाराम महाराज अशा प्रकारचे लोकांकडे पाहून तुम्ही वागू नका, तुमच्या हिताचं काय ते बघा. लोक काय म्हणते ना, आज तुम्हाला चांगलं म्हणायला लागले तर याच्यावर विश्वासून बसू नका. आज तुम्हाला वाईट म्हणते म्हणून तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका, तुमच्या हिताचं पहा. आणि हिताचं फक्त आपलं संत सांगणारे आहेत, आपलं हित पाहणारे फक्त संत आहेत. आणि बाकीच्याला आपलं हित कळलं नाही किंवा त्यांना या ठिकाणी ते आपल्या हितावर जागे नाहीत, त्यांना त्यांचं हितच नाही कळलं तर आपलं काय कळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला साधू संत सांगायला लागले की भक्ती विना पशु कशाशी वाढला, भक्ती करीत नाहीत मग कशाला वाढला, तुला सट विना का नेला नाही, काय माय गेली होती भूतापाशी हरिणे मुखाशी हरिमुळा. कारण तू भूताची या ठिकाणी अवलाद आहेस, कारण भूतापासून उत्पत्ती झाली का तुझी, हरी तुझ्या मुखाला येणार हरिणे मुखाशी हरिमुळा. कारण पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता कुशल. कारण तू आता पाप करायला लागला, परंतु याच उत्तर तुला उद्या विचारीन यम, की तुला या ठिकाणी पाप करायसाठी किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा आपलं अनहित करण्यासाठी नरदेह गेला नव्हता. तुला हितावर राहायसाठी नरदेहाचा उपयोग करायसाठी, तुला आम्ही भजन करायसाठी, देवाची भक्ती करायसाठी आणि देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी नरदेह द्याला. नरदेहाला येऊन तू काय केलं तर दुसरंच या ठिकाणी केलंस, अनाचारच केलास, अत्याचारच केलास, पापच केलंस. आणि याची या ठिकाणी विचारणा तुला होणार आहे. पातके करिता पुढे आहे पुसता, मग तुला उत्तर काय देशील तू, काय उत्तर देता कारण तुझ्याकडे काय उत्तर आहे, काय जबाब आहे, काय त्या ठिकाणी सांगणार तू, काय उत्तर देता तू. कारण यम आपल्याला वाटतं की मला कोणी विचारणार नाही, आपल्याला वाटतं की मी पाप करतो मला कोणी पाहतच नाही, अंधारात केलं जातं पाप आणि उजेडात केलं जातं पुण्य. माणूस आपलं चांगलं केलेलं दाखितो, वाईट केलेलं झाकीतो, काही पाप केलं तर झाकून ठेवतो आणि पुण्य केलं तर लोकाला दाखवतो. परंतु या ठिकाणी सांगायला लागले, तू किती जरी अंधारात पाप केलं तरी पण तुला पाहणारा देव तिथे नाही का, आणि देवाने पाहिलं नाही का, आणि त्याचा हिशोब भरणार नाही का. जगानं नाही पाहिलं तुला पण देवानं नाही पाहिलं का.
देव कुठं नाही, आणि त्याचा हिशोब या ठिकाणी तुला द्यावा लागणार. आणि म्हणून पाहते की करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. मग तुझ्याकडे काय उत्तर आहे, तुला काय सांगशील मग त्या ठिकाणी, किंवा तुला त्या ठिकाणी अशा प्रकारचं यातना जप करते, मग त्या यातनापासून तुला सोडीन कोण. मग अशा प्रकारचं तू जर त्या ठिकाणी दुःखामध्ये पडल्यावर, तू आता इथं बरंच काही या ठिकाणी साधनानं संपन्न आहेस, पण हे साधन किंवा बरेच काही या ठिकाणी तो इथं जोडलेत, हे माझे माझे मानणारे आपले इष्ट मित्र, पण त्या ठिकाणी त्यांचे हात तिथं पोहोचत नाहीत, किंवा तुपल्या दुःख ते हिरावून घेऊ शकत नाहीत. आणि मग त्या ठिकाणी तुपली फजिती होणार, तू दुःखानं घायाळ होणार, आणि तुला यातना होणार, आणि तिथून मग तुला कसं सुटता येणार. आणि मग असं जर या ठिकाणी झाल्यावर मग तुपली फजिती होणार, आणि मग या ठिकाणी तू आतापर्यंत जे काही केलं तर याचा काय फायदा झाला. कारण एवढं करून शेवटी दुःखच जोडल्या गेलं, एवढं करून इतक्या संसारामध्ये आला, आणि पुण्य करायचं तर तू पापच जोडल्या गेलं, आणि पाप जोडून ते पापच तुला दुःखाला कारण ठरलं. कारण आता जर पाप केलं तर त्याचे परिणाम दुःख आहेत. आणि म्हणून तुला जर या ठिकाणी भक्ती करून देव प्राप्त करायचा, ही या ठिकाणी महत्वाचं काम होतं, ते राहून गेलं. आणि तू पाप करून नरक प्राप्त केला, पाप करून यमयातना प्राप्त केली. मग हे त्या ठिकाणी जे काही कमाई केली ही दुःखाची, ही तूच तुला या ठिकाणी दुःख द्यायला, किंवा तुला दुःख द्यायला दुसरं कोणी या ठिकाणी नाही. कारण तुपल्या दुःखाला तूच कारण आहे. एरवी कोस कीटकाची परी आपणाची आपण यावरी. कारण कोसल्यानं सुंदर घर बनविलं, पण बाहेर जाण्याचा रस्ता मात्र ठेवायचा विसरून गेला. दरवाजा ठेवला नाही, दार ठेवलं नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी तिथंच ते आतमध्येच कोंडून मेलं. तशा प्रकारचे ह्या जीवानं सुद्धा प्रापंचिक वस्तूला मी माझं म्हणून खरं मानून याच्यामध्ये गुंतला. याच्यामध्ये गुंतल्यामुळं याच्यातून बाहेर कसं पडावं हा तो विसरून गेला, आणि इथंच त्या ठिकाणी ह्या प्रापंचिक वस्तूमध्येच मी माझं खरं मानून इथंच त्याचा नाश झाला. म्हणून त्याला दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांना कोश कीटक म्हणजे कोशनेतील किडा हा दृष्टांत देऊन आपल्याला समर्पक दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून ती माहिती म्हणजे खरी माहिती, आणि ती माहिती म्हणजे आपल्या हिताची माहिती, आणि आपल्याला दुःखातून पार पाडण्याचे रस्ते आपल्याला ज्ञानेश्वरीत गाथ्यात एकनाथी भागवतात सापडते. आपल्याला याच्यातून दुःखातून पार पाडण्याचे, सुखाकडे जाण्याचे रस्ते त्या संतांच्या विचारामध्ये सापडते. आपण त्या रस्त्याने गेलं, आपण निश्चित त्या सुखापर्यंत, त्या देवापर्यंत, समाधानापर्यंत, शांतीपर्यंत, निश्चिंतेपर्यंत पोहोचू. आणि म्हणून ते पोहोचायचं असलं तर आपण त्याच मार्गाने चाललं पाहिजे की ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ लाग घेत आम्ही, चला जाऊ लाग घेत आम्ही, बंधू चरणारज शिवष्टावरी, बंधू चरणारज शिवष्टावरी. कारण जे पुढे गेली, जे काही सन्मार्गाला गेले, किंवा जे त्या देवाच्या सानिध्यात गेले, ज्या समाधानाच्या माध्यमामध्ये किंवा समाधानाच्या ठिकाणी जे पोहोचले, आम्ही त्यांच्या मागे जाऊ. त्यांच्या मागे जाऊ याचा अर्थ त्यांनी जे कार्य केलं ते आम्ही करू, त्यांनी जे सांगितलं समजून त्याचं आम्ही आचरण करू, त्यांच्या पावलावर पाऊल देऊन चालू. म्हणून हे संतांच्या मार्गाने जर आपण गेलो तर आपण निश्चिंत त्या ठिकाणी पोहोचणार. म्हणून हा मार्ग त्या ठिकाणी आपला नेणार. तुका म्हणे ह्याची नीट जवळी वाट वैकुंठा, कारण ही नीट वाट वैकुंठाला जाण्याची आहे. म्हणून या मार्गाने तुम्ही याल तरी यारे लागे, मावघ्या माझ्या मागे मागे,
आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू वरी. कारण तुम्ही माझ्या माग माग या, तुम्हाला मी पोटभर देतो. तुम्हाला काय सुख पाहिजे, तुम्हाला काय या ठिकाणी निश्चिंती पाहिजे, तर ती तुम्हाला मी आज देतो. तुम्ही माझ्या पाठीमाग या. कारण आम्ही जे केलं, आमची जी समजूत आहे किंवा आम्हाला ज्या गोष्टीची ओढ आहे, ती तुम्ही या ठिकाणी धरा. आणि आम्हाला जे सुख भेटलं का, तेच सुख तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्राप्त करून देऊ किंवा त्याच सन्मार्गाला तुम्हाला आम्ही लावू, की ज्या निश्चिंत ठिकाणी आम्ही पोहोचलो किंवा ज्या शांतीला आम्ही प्राप्त केलं, तर ती सुख शांती समाधान तुम्हाला प्राप्त करून देऊ. फक्त तुम्ही आमची समजूत, आम्ही जे सांगतो आमच्या मागे या, की आमच्या मागे या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही जे केलं ते करा किंवा आम्ही जे सांगतो त्या मार्गाने तुम्ही चाला आणि म्हणून माझ्या मागे या, असे संत सांगते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठात सांगते की संतांची संगती मनमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण. म्हणून तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेले, त्या मार्गाने गेले, त्या संगतीत गेले, त्यांच्या माग गेले, तर मग आपण त्या ठिकाणी पोहोचू. आणि म्हणून जर का नाही गेलो मग आपण इकडच भरकटलो आणि इकडच या ठिकाणी आपण या संसार बंधनामध्ये अडकलो आणि दुःखी अशा प्रकारच्या होऊन त्या लक्ष 84 ला आपण बांधल्या गेलो. म्हणून आता भक्ती नाही करणारा विषय हा अभंग आहे. जो भक्ती करीत नाही त्याला काही देवाहून घेणं देणं नाही, ज्याला काही या ठिकाणी परमार्थाहून काही घेणं देणं नाही. जो आपला संसार पाहतो, आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं या ठिकाणी आईस आराम मजा, आपली संपत्ती, इतकंच त्याला या ठिकाणी याची चिंता आहे. बाकी ज्याची काही त्याला फारस त्या ठिकाणी मनावर घेत नाही किंवा फारस काही वाटत नाही त्याचं. अशा प्रापंचिक लोकांविषयी त्यांना या देवाविषयी, धर्माविषयी किंवा सन्मार्गाविषयी, संतांविषयी काही घेणं देणं नाही. असे माणसं या परमार्थामध्ये येऊन किंवा या जन्माला येऊन पापच केलं त्यांना, म्हणून ते राहायला नव्हते पाहिजे. तर त्यांना सटवीनं काऊन नेलं नाही आणि त्यांची माय भूतापाशी गेली आणि त्यांच्या मुखाला हरी येत नाही. आणि म्हणून पातक जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला उद्या येऊन विचारणार, जाब विचारणार, तुम्ही काय उत्तर देणार? पातकी करिता पुढे आहे काय उत्तर देता उशीर होतो. आणि मग यम काय करेल तिचा अनेक यातना यम कर दिलं, कोण सोडविलं ते तुझला. कारण तुला कोण सोडवी, अनेक प्रकारचे यातना कोण करीत, यम करीत. कारण कोणत्या कोणत्या यातना मारिती थोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसात, मारितेन धोडितेन तोडितेन निष्ठुर अशा प्रकारचे यमाचे किंकर, यमाचे दास त्या ठिकाणी खूप यातना करते. अनेक यातना यम करविल, कोण सोडविल ते तुझला. मग तुला त्या ठिकाणी कोण सोडवी? कारण तुला त्या ठिकाणी सोडणार कोण आहे? एका जणाने सांगत आहे तोंडे आहा वाचारडे बोलताची. कारण तिथला जर दुःखाचा प्रसंग दिसता सांगायचा म्हणलं तर रडू येतं, इतकं दुःख त्या ठिकाणी आहे. आणि मग त्या दुःखातून जर तुला बाजूला जायचं असतं तर देवाची प्राप्ती करून ते कर, नामस्मरण कर आणि या दुःखरूप प्रपंचाचं एकदाच या ठिकाणी आता हिशोब कर, त्याच्यातून मोकळा हो आणि त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घे. आणि ती कशानं होईल? मग तू हरीचं नाम मुखाने गा. आणि हरीचं नाम मुखाने गायलं आणि गा शब्दाचा अर्थ आनंदाने असतं. देवाचं गाणं कसं असतं? आनंदाने असतं. कारण मनुष्य जेव्हा गातो का तेव्हा त्याला हास्य झालं असतं, आनंदाने गातो. आपण म्हणतो आज खूप तू त्या ठिकाणी आनंदी वाटता का, तर त्याच्या मुखातून एखादा गीत निघालं, गाणं निघालं, आपण काय म्हणतो हा काहीतरी आनंदी आहे. तसे या ठिकाणी सुद्धा नाथ महाराज सांगते तुम्ही देवाचं नाव घ्या, असं रडक्या तोंडाने घेऊ नका किंवा असं दुःखी होऊन घेऊ नका. तुम्ही आनंदानं गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाये तिकडे सर्वमय गोविंद. कारण गा, नाचा देवाचं नाव, भजन देवाचं भजन आनंदाने करा. कारण का तर प्रपंचामध्ये दुःख आहे आणि देवाच्या भजनामध्ये आनंद आहे. म्हणून भजन आनंदानं असतं आणि देवाच्या भजनानं आनंदच होत असतो. म्हणून आनंदही ठवा झाला माझे मनी, देखिले लोचने विटे सहित पावले. कारण आनंद का झाला
तर देव म्हणजे आनंदच आहे. कारण देव काय आहे? आनंद स्वरूप आहे. आणि आनंद पाहिजे असला तर मग देवाचं भजन करा. सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देई पर. कारण देव कसा आहे? सुखरूप आहे. देवाजवळ काय आहे? सुख आहे. बाकी संसारिक पदार्थ कसे आहे? दुःखरूप आहे. कारण संसारामध्ये आपण किती बी संसार करा पण शेवटी क्षीण येतो. आणि म्हातारी माणसाला विचारलं तर त्यांना संसारातला खूप क्षीण झालेला असतो. आणि परमार्थात काय होतं? भाग गेला असे न गेला, अवघा झाला आनंद. आनंद होतो. कारण भाग जातो, क्षीण जातो. असा परमार्थाचा फायदा आहे. आणि संसारामध्ये संसार करून दुःख वाढतं, संसार करून यातना वाढत्या, संसार करून वेदना मनाला झालेल्या असतात. बराच काही संसार केला पण खूप वेदना मनाला दुःख देऊन गेलेल्या असतात. आणि इकडे परमार्थामध्ये सर्व काही मन हलकं होतं. आणि ह्याच परमार्थातला काय सुखाची अनुभूती आणि हीच प्रपंचातली दुःखाची अनुभूती. कारण प्रपंचामध्ये पाहायला गेलं दुःखाला कमी नाही आणि परमार्थामध्ये पाहायला गेलं आनंदाला कमी नाही. म्हणून तर महाराज सांगते आनंद रे डबा झाला माझे देखील लोचने विटे सहित पाहून. कारण माझ्या मनाला आनंद झाला, मी देवाची पावलं पाहिली, मी देवाला पाहिलं. देखिला माय देवाचा देव विठला संदेह निमाले तुझे कोण, मी देवांचा देव पाहिजे. देवांचा देव म्हणजे सर्व देवामध्ये देव. अशा प्रकारचं सगळ्या देवांचा असणारा देव, त्या देवाला मी पाहिलं. आणि तो देव म्हणजे कसा? तर सर्वत्र व्यापक आहे, सर्व ठिकाणी धारलेला आहे आणि तो कुठं नाही असं नाही. सर्वागती राम देहादेही एक सूर्यप्रकाशाचा सहस्त्र रस. पण असा देव आहे आणि त्या देवाला मी पाहिलं. आणि म्हणून पाहिला आनंदाचा नंदन तिने वेदी मन. कारण त्यानं माझं मन घेतलं आणि तो देव मी पाहिला. कुठं पाहिला? चराचरामध्ये पाहिला. सर्व ठिकाणी मी त्याला पाहिलं. आणि त्या देवाला मी वेगळं नाही पाहिलं, तर आत्मरूपानं पाहिलं. कारण माझा आत्मा आणि तो दोन नाही. मी आणि तो, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. कारण मी आणि तू बाजूला केलं आणि त्या देवाशी मी ऐक्य साधलं. कारण मी आणि तू पण गेलं, मी तू पण, कारण द्वैत निघून गेलं. अद्वैत ध्यानात घ्यायचं. कारण मी आणि तू म्हणलं की द्वैत आलं, मी वेगळा आणि तो वेगळा. आता मी आणि तू बाजूला सोडून द्यायचं आणि जे ऐक्य तुझं मजा ऐशी परी जैसे तरंग सागरी. देवा तू आणि मी कसे आहेत? तरंग आणि सागरासारखे. हेम अलंकार आणि तुका म्हणे तैसे. हेम आणि अलंकार, सोना आणि अलंकार, नावाला दोन असायला येत. तसं देव भक्त दोन्ही एक रूप झाले. देव आणि भक्त पण तसेच की नावाला दोन पण असायला एक आहे. असं त्या ठिकाणी भक्तांना भक्ती करून देवाची पदवी त्यांनी प्राप्त केली. म्हणून तुकाराम महाराज सांगते राम म्हणता रामची होईल, पदी बैसोनी पदवी घे जाईल, आयसे सुख वचने आहे विश्वासी अनुभव पाय. तुम्ही कितीही आमदार संघ राहिले तर आमदार तुम्हाला आमदार करीन का? आणि तुम्हाला आमदार केल्यावर तो आमदार राहील का? राहणारच नाही. परंतु आपण जर देवाची भक्ती केली तर आपला देवच होत असतो. देवच होईन म्हणती ते होती. मग इथं या ठिकाणी असा फायदा, म्हणजे इथं आपण वेगळे राहत नाही. इकडं जगामधलं कसं असतं की त्याच्या जवळच आपल्याला दिले की त्याच्याकडे राहत नाही. इकडं तसं नाही ना, की इकडं त्या ठिकाणी आपण देव आहोत असं ध्यानात आलं म्हणजे काय देवाचं देव पण काही जात नसतं. इकडं आमदाराचं आमदार पण जाईन आपल्याला दिल्या, इकडं देवाचं देव पण जात नसतं. कारण देव कसा आहे तर त्याला या जगाची उपमा देता येत नाही. त्या मरणारासारखं कसारखं सांगा देव, कारण इथं सगळ्या वस्तू मरणाऱ्या आहेत. म्हणून देव कशासारखा सांगता येणार नाही, कारण या सर्व वस्तू मरणारे आहेत. देव आहे तसाच आहे. म्हणून तो कसा आहे तर त्याला या ठिकाणी दृष्टांत इथं देता येत नाही. आकाश कसा आहे म्हणजे तर कशासारखं सांगायचं आकाश, कारण आकाश केवढं आहे तर आकाश आकाशासारखंच आहे आणि आकाश आकाश एवढंच आहे. आकाश इथं कोणत्या पदार्थासारखं सांगता येणार नाही, कारण आकाश एवढं मोठं आहे.
आकाशामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा हे चारही भूत ज्याच्यामध्ये आहेत ते आकाश. म्हणून त्या आकाशाला कशाची उपाध्या येणार नाही. म्हणून तशा प्रकारचा देव कसा आहे, देवासारखाच. म्हणून या ठिकाणी त्याला देवाची उपमा कशाला जगानं देव सांगता येत नाही, जगाला धरून देव सांगता येत नाही. म्हणून आम्ही देवाचा देव पाहिला. तो देव कसा आहे, पिटला संदेह आणि माळे तुझे पण. कारण त्या देवावरून मी भिन्न आहे असं जे वाटत होत ते भिन्नपणा राहिला नाही. कारण अभिन्न रूपानं आता देव आणि मी एकत्वाला प्राप्त झालो असं या ठिकाणी आपल्याला भक्तिविनोपासून हा अभंग आपण सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढचा अभंग कोणता आहे, निदान अभंग ध्यानात ठेवा, बाकीच चिंतन बघू आता केव्हा ध्यानात राहील ते. पण अभंग कोणता चालला हे जरी त्या ठिकाणी तुम्ही पुढच्या वारी सांगितलं तर मला वाटन की कोणतरी त्या ठिकाणी ऐकायला लागले. म्हणून आता आपला आजचा अभंग भक्तिविना झालाय. आता पुढच्या वारी याच्या पुढचा अभंग होणार आहे. तर मग या ठिकाणी आपण थांबू आणि आता पासायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे भाग यज्ञ तुळसावे, तो सोनी मज द्यावे पसायदान. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो. होता परस्परे फळो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो तेलाहू प्राणदान. वर्षोद सकळ मंगळी, विश्वर निष्ठांचे मांदियाळी. अनवर्ध हो मंडळी, भेटतो तया होता. सदा कल्पतरुचे आरो, चैतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्र जे अलांछन मार्तंड जे तापहीन. हे सर्व सदा सचना स्वैर, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो आणि ते लोकी. भजदो आली पुरुकी अखंड, आणि ग्रंथ भजिवे विशेष लोकी. दृष्टा दृष्ट विजय वा, हितमय विश्वेश्वराव हा वैल दान बजाव. हिने वर ज्ञान देव सुखी आला, हिने वर ज्ञान देव सुखी आला. पंढरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांना रामकृष्ण.